वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांसाठी नव्याने भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव अप्रेंटिस असे आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. वेतन 15,000 रुपये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट रिक्रुटमेंट अँड प्रमोशन डिव्हिजन सेंट्रल ऑफिस यांच्याकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही लीडिंग पब्लिक सेक्टर बँक आहे. या बँकेच्या भारतभर 4,500 प्लस ब्रांचेस आहेत. या बँकेचा बिझनेस हा 6 लाख करोडपेक्षा जास्त आहे. 31,000 प्लस एम्प्लॉईज या बँकेशी निगडीत आहेत. तर ह्या बँकेकडून अप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. बँकेची स्थापना 1911 मध्ये झालेली आहे. ही भारतातील पहिली अशी कमर्शियल बँक आहे की जी भारतीयांकडून चालविली जाते. एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस अंडर अप्रेंटिस ॲक्ट 1961 फॉर द इयर 2024-25. तर 2024-25 या वर्षासाठी अप्रेंटिसच्या जागा भरल्या जाणार आहेत. टेंटेटिव्ह व्हॅकन्सीज 3,000 आहेत. 21/2/2024 ला ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. 6/3/2024 ही शेवटची तारीख आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन 10/3/2024 ला होणार आहे. डिटेल्स ऑफ द व्हॅकन्सीज कॅटेगरी वाईज, स्टेट वाईज, रिजन वाईज 3,000 जागा निघालेल्या आहेत. मेडिकल फिटनेस, व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट, कॅरेक्टर अँड कास्ट सर्टिफिकेट, व्हेअरएव्हर ॲप्लिकेबल, व्हेरिफिकेशन ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. जे उमेदवार सिलेक्ट होतील त्यांची मेडिकल फिटनेस एक्झाम होईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि कॅरेक्टर आणि कास्ट सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन होणार आहे. एलिजिबिलिटी, अ सिटिझन ऑफ इंडिया, भारताचा नागरिक तुम्ही असलं पाहिजे. त्यानंतर एज क्रायटेरिया दिलेला आहे. उमेदवाराचा जन्म हा 1996 ते 2004 दरम्यान झालेला असावा. Educational qualification, graduate degree in any discipline from a recognized university or any equivalent qualifications recognized as such by the central government. Candidates should have completed and have passing certificate of their graduation after 31/3/2020. कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल आहात आणि तुमची पदवी ही 2020 नंतर तुम्हाला मिळालेली असावी. फिजिकल आणि मेडिकल फिटनेस, एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस विल सब्जेक्ट to his/her being declared medically fit as per the requirement of the bank. उमेदवाराकडे फिजिकल आणि मेडिकल फिटनेस असणं आवश्यक आहे. सिलेक्शन प्रोसेस, उमेदवारांनी सुरुवातीला पोर्टलवरती जायचं आहे. NATS पोर्टलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. स्वतःचा प्रोफाईल क्रिएट करायचा आहे. उमेदवारांनी एक रिजन सिलेक्ट करायचा आहे. ज्या उमेदवारांनी 1 वर्षाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे किंवा जॉब केलेला आहे अशा उमेदवारांनी अर्ज करू नये. सिलेक्शन प्रोसेस, सुरुवातीला ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे विषय इथे दिलेले आहेत. या एक्झाममध्ये क्वांटिटेटिव्ह, जनरल इंग्लिश अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड अँड कॉम्प्युटर नॉलेज, तसेच बेसिक रिसेल लायबिलिटी प्रॉडक्ट्स, बेसिक रिटेल ॲसेट प्रॉडक्ट्स, बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स, बेसिक इन्शुरन्स प्रॉडक्ट्स ह्या विषयावरती प्रश्न विचारले जातील. सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन मेरिट. या परीक्षेमध्ये उमेदवारांना जे मार्क्स मिळतील त्यावरून मेरिट लिस्ट तयार केली जाईल. उमेदवारांकडे लोकल लँग्वेज प्रूफ असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी उमेदवार राहतो त्या ठिकाणची लोकल लँग्वेज त्याला येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी ही लोकल लँग्वेज आहे, त्यामुळे मराठी भाषा तुम्हाला येणे आवश्यक आहे आणि त्याविषयीचे डॉक्युमेंट्स देखील सबमिट करायचे आहेत. त्यासाठी 8वी, 10वी, 12वी किंवा ग्रॅज्युएशन लेवलला मराठी विषय घेतलेला होता याविषयीचे डॉक्युमेंट्स किंवा सर्टिफिकेट्स तुम्ही सबमिट करणे आवश्यक आहे. कास्ट वाईज रिझर्वेशन देखील मिळणार आहे. सिलेक्टेड उमेदवारांची मेरिट लिस्ट ही अप्रेंटिसशिप पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवारांनी दिलेल्या वेळेमध्ये ऑफर लेटर स्वीकारणे आवश्यक आहे आणि त्यानंतर उमेदवारांचं ट्रेनिंग सुरू होईल. पिरियड ऑफ एंगेजमेंट शॅल बी ऑफ 12 मंथ्स. 12 महिन्यांचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. बँकेच्या ब्रांचेस रुरल आणि सेमी अर्बन एरियामध्ये आहेत. त्याचप्रमाणे अर्बन एरियामध्ये आहेत आणि मेट्रो एरियामध्ये देखील आहेत. सर्वच ब्रांचेसमध्ये उमेदवारांचं सिलेक्शन होईल आणि त्या ठिकाणी 15,000 रुपये पर मंथ स्टायपेंड दिलं जाईल.
इतर बेनिफिट्स मिळणार नाहीत. ऑन जॉब ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जाणार आहे. हॉलिडेजच्या सुट्ट्या मिळतील. एका महिन्यामध्ये एक कॅज्युअल लीव्ह मिळेल. बँकेचं जे टायमिंग आहे तेवढंच टायमिंग तुमच्यासाठी देखील ॲप्लिकेबल असेल. ओव्हरटाईम असणार नाही. उमेदवारांनी रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करायचे आहेत. आफ्टर completion of apprenticeship training, apprentice will need to go through an assessment test covering both theoretical part as well as on-the-job training component. उमेदवारांनी अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर त्यांची असेसमेंट टेस्ट होणार आहे. यामध्ये थेरटिकल पार्ट असेल तसेच प्रॅक्टिकल पार्ट देखील असेल. थेरटिकल पार्ट हा BFSI सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून कंडक्ट केला जाईल आणि प्रॅक्टिकल असेसमेंट बँकेकडून कंडक्ट केली जाईल. या असेसमेंटमध्ये उमेदवारांना जे मार्क्स मिळतील त्यानुसार अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट उमेदवारांना दिलं जाईल. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग चालू असताना जर तुम्हाला हा जॉब सोडायचा असेल तर तुम्ही तो सोडू शकता, परंतु तो त्या महिन्याच्या शेवटी सोडणं आवश्यक आहे. कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन देखील दिलेलं आहे. SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षे. जे उमेदवार ॲप्लिकेशन फी भरतील त्यांचाच अर्ज विचारात घेतला जाईल. ॲप्लिकेशन फी PWBD कॅन्डिडेट्सनी 400 रुपये भरायची आहे. SC/ST, विमेन कॅन्डिडेट आणि EWS उमेदवारांनी 600 रुपये आणि इतर कॅन्डिडेट्सनी 800 रुपये फी भरायची आहे प्लस GST. उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अगोदर स्वतःचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्यायचा आहे. खूप जास्त क्वालिफिकेशन दिलेलं नाही. कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. परत एक्सपिरियन्स देखील मागितलेला नाही. त्यामुळे अनुभव घेण्यासाठी किंवा सर्टिफिकेटसाठी उमेदवारांनी अर्ज करायचाच आहे. हाऊ टू अप्लाय उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी अप्लाय अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट व्हॅकन्सीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अप्रेंटिसशिप विथ सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्लिक अप्लाय बटन. त्यानंतर स्वतःचा प्रोफाईल क्रिएट करायचा आहे. प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर लॉग इन करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. उमेदवारांनी ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर BFSI SSC यांच्याकडून एक ईमेल येईल. या ईमेलमध्ये फी भरण्यासाठीचे डिटेल्स असतील. त्यानंतर उमेदवारांनी फी भरायची आहे. जे उमेदवार रिटन टेस्टमध्ये पास होतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. त्याविषयीचे अपडेट्स पोर्टलवरती मिळतील. त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर वेळोवेळी पोर्टलला भेट द्यायची आहे. तसेच आपला ईमेल देखील चेक करायचा आहे. All candidates who are finally selected will receive an email communication through the apprentice portal with regards to reporting dates, place of reporting, etc. जे उमेदवार फायनली सिलेक्ट होतील त्यांना ईमेलद्वारे कळवलं जाईल. कोणत्या ब्रांचमध्ये तुम्हाला जॉब मिळालेला आहे आणि कोणत्या दिवशी जॉईन व्हायचं आहे याविषयीचे डिटेल्स अप्रेंटिस पोर्टलवरती अपडेट होतील. तसेच ईमेलद्वारे देखील तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाईल. त्यासाठी उमेदवारांनी रेग्युलरली बँकेच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि अपडेट्स, नोटिसेस आणि इन्स्ट्रक्शन्स चेक करायचे आहेत. बँकेच्या वेबसाईटवरती जाऊन करिअर सेक्शन चेक करायचं आहे. भारतभर या जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत ते आपण बघू. या ठिकाणी महाराष्ट्रासाठी 320 जागा अवेलेबल झालेल्या आहेत. भरपूर जागा आहेत. त्यानंतर इथे कास्ट वाईज सर्टिफिकेट देखील दिलेले आहेत. ऑनलाईन फॉर्म भरताना उमेदवारांनी हे सगळे सर्टिफिकेट भरायचे आहेत. यापैकी जे सर्टिफिकेट तुम्हाला लागू पडतं ते सर्टिफिकेट तुम्ही भरायचं आहे. त्या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्याचा सही आणि सिक्का जर रिक्वायर्ड असेल तर तो देखील तुम्ही घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. NATS पोर्टलवरती आपण आलेलो आहोत. या पोर्टलवरती येऊन उमेदवारांनी अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर बँकेच्या वेबसाईटवरती जायचं. त्या ठिकाणी देखील रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत त्यांनी या पदांसाठी जरूर अप्लाय करा. कारण खूप जास्त क्वालिफिकेशन मागितलेलं नाही. फक्त ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे आणि एक्सपिरियन्स देखील मागितलेला नाही. फ्रेशर्ससाठी या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड आहे. यानंतर तुम्हाला जो एक्सपिरियन्स मिळेल, जे सर्टिफिकेट मिळेल त्यानुसार तुमच्या जीवनाला खूप चांगली दिशा मिळणार आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम केल्याचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडायची नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. तर जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.